नमस्कार. तर माझा विषय आहे सुरतेचे युद्ध, विभाग पहिला, पार्ट 1, ज्यात मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचं सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 आणि 1670 मध्ये मुघल साम्राज्याचे आर्थिक केंद्र असलेल्या सुरत शहरावर यशस्वी छापे टाकून अफाट संपत्ती मिळवली. या युद्धाचे उद्देश औरंगजेबाला आर्थिक धडा शिकवणे आणि स्वराज्याच्या उभारणीसाठी निधी गोळा करणे हे होते. हे छापे मुघल सत्तेला कमकुवत करणारे ठरले. आता 1664 आणि 1670 मध्ये झालेल्या युद्धांचे काही मुख्य मुद्दे. तर पहिलं युद्ध 6 जानेवारी 1664 रोजी सुरतेवर पहिला मोठा हल्ला करण्यात आला. 4 दिवस चाललेल्या या छाप्यातून प्रचंड प्रमाणात रोख, सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या. तर याचा उद्देश असा की मुघलांची आर्थिक शक्ती तोडणे आणि शाहिस्तेखानाला धडा शिकवणे हे होते. पहिलं युद्ध यशस्वी झाल्यानंतर दुसरं युद्ध ऑक्टोबर 1670 मध्ये सुरतेवर धडक देण्यात आली, ज्यामुळे मुघल प्रशासन हादरले. याचा परिणाम असा झाला की या युद्धातून मिळालेल्या संपत्तीचा उपयोग रायगडाचा किल्ला मजबूत करण्यासाठी आणि सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग बांधण्यासाठी करण्यात आले. या हल्ल्यामुळे तत्कालीन मुघल बादशाह औरंगजेब मोठ्या संकटात सापडला होता आणि मराठा सैन्याची ताकद सिद्ध झाली होती. आता 1664 आणि 1670 मध्ये झालेल्या युद्धांचे काहीतरी कारणे तर असतीलच. तर पार्श्वभूमी, मोगल सरदार शाहिस्तेखान 3 वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्या दरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसती तर राज्याचे दिवाळे निघण्याची पाळी आली असती. धन्यवाद. तर हा विभाग पहिला होता, पार्ट 1, ज्यात मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचं सांगितलं. तर उद्या विभाग दुसरा, पार्ट 2 येणार आहे, ज्यात मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेचं सांगणार आहे. जय भवानी, जय शिवाजी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.